तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिताला त्रास देणाऱ्या नीलांबरीची खोड मोडण्यासाठी नवसा आजी कोकणातून परत मुंबईला परत आलेली असते आणि तिने आल्या आल्या इथे नीलांबरीची घरातून हकलपट्टी करून तिला बाहेर काढलेले असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता आणि समीर या दोघांचे एकमेकांवरती नितांत प्रेम असते, पण नीलांबरीला तेच आता नकोसं झालेलं आहे. तिला काही करून अर्पिताला समीरच्या आयुष्यातून बाहेर काढायचंच आहे. तिच्याकडे आता आयती संधी चालून आल्यासारखं तिला वाटत असतं. अर्पिता भाजल्यामुळे तिच्या अंगावरती असलेले भाजलेले वण हे आता दिसत असतात, त्या जखमा दिसत असतात आणि त्यामुळे तिचा चेहरा विद्रूप झाला आहे. तू माझ्या समीरला शोभत नाही, माझ्या समीरच्या गळ्यातलं लोणनं झाली आहेस, त्याला तुझी लाज वाटते, त्याच्या आयुष्यामध्ये तू त्याला नकोशी झालेली आहेस, असं सुद्धा नीलांबरी आता अर्पिताला म्हणत असते. तुला वाटत नाही का की समीरने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे, तर तूसुद्धा समीरसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुला असं नाही वाटत? तेव्हा मला असं वाटतं की तू गुपचूप कुणालाही काहीही न सांगता समीरच्या आयुष्यातून निघून गेलं पाहिजेस, असं मला स्वतःला वाटतं. अर्पिता खूप रडते. ती म्हणत असते की अरे देवा, मी काय करू? ती म्हणत असते, मला कळते गं, तुझी व्यथा मला कळते, पण मी काय करू? मी पण एक आई आहे ना, मी माझ्या मुलाचं मन समजून घेऊ शकते. त्याला मनामध्ये कितीही त्रास झाला ना तरी माझा लेक तुला एका शब्दाने काही बोलणार नाही गं, तुला दुखावणार नाही, पण मनातल्या मनात आहे ना, तो असा रडत राहील. मनातल्या मनात तो इथे खचून जाईल, पण तो तुला नाही दुखवणार. तूच त्याचं मन जरा जाणून घे आणि जा ना, इथून आता निघून जा. तेव्हा इथे आता नीलांबरीने गोड गोड बोलून तिला समीरपासून दूर जायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्पिता विचार करत असते की अरे देवा, मी काय करू? माझं समीरवरती खूप खूप प्रेम आहे, मी त्यांच्याशिवाय कशी राहू, त्यांना सोडून कशी जाऊ? आणि माझं जेवढं प्रेम आहे तेवढंच जास्त प्रेम त्यांचंही माझ्यावरती आहे, त्यामुळे मी त्यांना आता सोडून कसं काय जाऊ मला कळत नाही आहे. तरीसुद्धा आई बोलतायत ते बरोबर आहे, आता मी त्यांना शोभत नाही. कारण का, इथे अर्पिताला आठवतं ते शब्द बोललेले असते, ती म्हणजे राजसी. राजसी म्हणालेली असते की आता तू समीरच्या आयुष्यामध्ये न राहू नकोस, कारण तू समीरला शोभत नाही आहेस. समीर इथे तुझ्याकडे बघून त्याला लाज वाटत असेल, हे भाजलेले वण त्याने तुझा चेहरा विद्रूप झाला आहे, असं बरंचसं आता ती बोललेली असते. पण तरीसुद्धा ती राजसीच्या बोलण्याकडे काही लक्ष नाही देत. पण नीलांबरीचं बोलणं तिच्या मनाला लागलेलं असतं. ती म्हणत असते की नाही, मला आता गेलं पाहिजे, मला समीरला त्रास नाही द्यायचा आहे, त्यांच्या इथे रस्त्यातला काटा नाही बनायचा आहे, गळ्यातलं लोणनं नाही बनायचं आहे. तेव्हा ती म्हणते की चला, निघून गेलेलं बरं. तेव्हा सगळं काही सोडून अर्पिता तिथून आता निघून गेलेली असते, कुणाला काहीही न सांगता. त्यानंतर इथे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. म्हणजे कुणाकुणाला, नीलांबरी, रेणुका आणि सलील या तिघांना भयंकर आनंद झालेला असतो अर्पिता घर सोडून गेलेली असते म्हणून. पण जेव्हा समीर येतो ना तेव्हा बघतो तर काय, किचन क्लाउडमध्ये अर्पिता नसते, समर्पिता किचनमध्ये. तेव्हा इथे समीरचा गैरसमज होतो. तो म्हणतो की चला बाबा, आता सासवा सुनांमध्ये खूपच जास्त प्रेम ओतू जाते ना, तर अर्पिता मॅडम जेवायला घरी गेल्या असतील, बरोबर ना? मी आता घरी जाऊन बघतो त्यांना. तेव्हा समीर आता घरी येऊन अर्पिताला शोधत असतो. घरामध्ये अर्पिता नसते, सगळेजण जेवायला बसत असतात. म्हणजे इथे आता ताटं वगैरे घेतलेली असतात, पण तिथे अर्पिता नसते. समीर म्हणतो, आई अगं हे काय, अर्पिता मॅडम कुठे आहेत, जेवायला नाही आल्या का? ती म्हणते नाही रे, सलील गेला होता ना बोलवायला, तर ती आता येतच असेल, ती म्हणाली येते म्हणून. तेव्हा समीर म्हणतो, काय झालं सलील, तू गेला होतास ना, काय झालं तिथे, अर्पिता मॅडम कुठे आहेत? तो म्हणतो, अरे दादा, आम्ही वहिनीला बोलवायला गेलो होतो,
ती म्हणाली येते म्हणून. जाऊ का परत बोलवायला? तेव्हा तो म्हणतो अरे मी तिथूनच येतोय, अर्पिता मॅडम तिथे नाही आहेत, इथे पण नाही आहेत, कुठे गेले न सांगता अशा. तेव्हा इथे लगेच समीर शोधाशोध करायला सुरुवात करतो. सगळीकडे शोधतो, सगळीकडे तिला शोधून येतो. चाळीमध्ये सर्व लोकांना विचारत असतो. चाळीतले सर्व लोक तिला नाक्यापर्यंत जाऊन शोधत असतात. सगळे आजूबाजूचे लोकसुद्धा अर्पिताला इकडे तिकडे शोधायला सांगतात. तरीसुद्धा अर्पिताचा पत्ता लागत नाही. समीर टेन्शनमध्ये येतो, रडायला लागतो, खूप रडायला लागतो. तेवढ्यातच तिथे आलेला असतो तो म्हणजे इथे आता समीरचा भाचा म्हणजे आपला श्रेयस. तो आलेला असतो. बघतो तर गर्दी. तो म्हणतो काय झालं, सगळेजण तुम्ही टेन्शनमध्ये का दिसताय? मामा का रडतोय? समीर मामा तू का रडतोयस? रडू नकोस ना, नाही तर मी सुद्धा रडेन. तो म्हणतो नाही बाळा नको रडू तू, मी पण नाही रडत, पण तुझ्या मामाचा काही पत्ता नाही आहे रे. तुझी मामी कुठे गेले काही माहिती नाही. अर्पिता मामी तुला दिसली येताना? कुठे दिसली का? तो म्हणतो नाही, अर्पिता मामी मला नाही दिसली, पण सकाळी मी तिच्याबरोबर इथे आता सापशिडी खेळून मग मी शाळेत गेलो होतो. सकाळी तर ती घरीच होती ना, अचानकपणे कुठे गेली? तो म्हणतो नाही ना, तेच माहिती नाही आहे. तेव्हा इथे श्रेयस म्हणतो मामा तू नको रडू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण तू कुणाला सांगू नको हां. तेव्हा श्रेयस म्हणतो की दुपारी आहे ना मगाशी आजी खूपच ओरडली अर्पिता मामीला. तिला म्हणाली घरातून जा म्हणून, खूप ओरडत होती. तू शोभत नाही समीरला, या घरामध्ये आता तुझं काही काम नाही आहे, तू सुंदर नाही दिसत, तू कुरूप दिसतेस, तू समीरला शोभत नाही, त्याला तुझी लाज वाटते, असं बरंचसं काही काही बोलली. मामी खूप रडत होती. मामी घर तर सोडून गेली नसेल ना? तेव्हा इथे समीरला कळतं हे कारस्थान नीलांबरीचं आहे. तेव्हा समीर निघतो, नीलांबरीकडे जातो आणि तिला म्हणत असतो आई तू अर्पिता मॅडमला घरातून जाण्यासाठी भाग पाडलंस. तू अर्पिता मॅडम यांना म्हणालीस की आता तू मला शोभत नाही म्हणून, ती मला शोभत नाही असं तू सांगितलंस. आई तू का असं करतेस गं? का तू अर्पिता मॅडमच्या मागे हात धुवून पडलेस? म्हणजे ते भरवणं चरवणं हे सगळं नाटक होतं. गोड गोड बोलून अर्पिता मॅडमला या घरातून बाहेर काढायचं होतं, बरोबर ना? नाटकच केलंस तू. त्यांच्या भावनांशी खेळलीस, त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून घरातून जायला सांगितलंस. हे तू बरोबर केलं नाही आहेस आई, अजिबात तू बरोबर केलं नाही आहेस. मला अजिबात नाही आवडलं. तेव्हा तू कितीही प्रयत्न कर, माझ्या आयुष्यातून अर्पिता मॅडम यांना कुणीही काढू शकत नाही. ना त्या मला काढू शकत ना मी त्यांना. कळलं? आणि हा निर्णयसुद्धा त्यांनी स्वतःच्या मनाच्या विरुद्धच घेतला असेल. बघ तू आई, तू जे काही आता वागलीस ते मला नाही आवडलं. तेव्हा इथे न खाता पिता न जेवता आता इकडे समीर घरातून परत बाहेर पडलेला असतो. तो फोन करत असतो पण ती फोन उचलत नसते. समीर डायरेक्ट नवसा आजीला फोन करतो. नवसा आजी म्हणते समीर बाळा कसा आहेस रे? आणि माझी अर्पिता कशी आहे? बरी आहे ना ती? तिला कसला त्रास तर होत नाही ना? तेव्हा इथे समीर म्हणतो आजी अगं ते बघायला अर्पिता मॅडम इथे हव्या, तरी अर्पिता मॅडमच इथे नाही आहेत. मी काय करू? मला काही खरंच कळत नाही आहे. अर्पिता मॅडम यांना कुठे शोधू? आई त्यांना वाटेल तसं बोलली आणि त्यामुळे अर्पिता मॅडम या घर सोडून गेल्यात. तेव्हा इथे आता असं कसं घर सोडून गेली? टेन्शन आलेलं असतं ते सुद्धा इथे नवसा आजीला. नवसा आजी म्हणते बरं बरं ठीक आहे, मी फोन करते आणि तुला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लगेचच अर्पिताला फोन केला जातो. नवसा आजी फोन करते आणि म्हणत असते अर्पिता बाळा अगं कुठे आहेस तू? मी इथे आली आहे मुंबईला तुझ्या घरी आणि तुला बघते तर तू घरामध्येच नाही. कुठे आहेस तू बाळा? तेव्हा ती म्हणत असते आजी अहो मी एका ठिकाणी शांतपणे बसले हो. थोडं मला घरामध्ये एकटं वाटत होतं, कसं तरी वाटत होतं, म्हणून मी एका ठिकाणी नेहमीच्या शांत बसायला आली आहे. तेव्हा इथे आजी म्हणते अर्पिता बाळा अगं मी तुला भेटायला आली आणि तू तिथे काय करतेस? लवकर घरी ये हां. आणि मग इथे नवसा आजी फोन कट करते आणि समीरला फोन करून सांगते समीर बाळा आत्ताच माझा फोन अर्पिताने उचलला आणि अर्पिताला मी विचारलं तू कुठे आहेस बाळा? मी घरी आली इथे. तेव्हा ती म्हणाली की मी अशा ठिकाणी बसले जिथे खूप छान वाटतं, तिथे खूप शांतता आहे, अशी मस्त एका ठिकाणी मी येऊन बसले थोडा वेळ शांत वाटण्यासाठी. तेव्हा समीरला कळतं ती जागा कुठली आहे. बऱ्याच वेळा तिथे दुःखी कष्टी झाल्यानंतर अर्पिता पण जात असते आणि समीरसुद्धा. तेव्हा इथे समीरला कळतं ती जागा कुठली आहे. तो लगेचच धावत पळत तिथे जायला निघतो आणि तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो आता समीर म्हणत असतो की अर्पिता मॅडम इथे काय करताय तुम्ही? ही तीच जागा असते जिथे अर्पिता रडत असते आणि समीरने तिला चहा दिलेला असतो
आणि तेव्हा अर्पिताला तिथे बघून समीर धावत पडत जातो, अर्पिताला मिठी मारून रडायला लागतो. आणि त्यामुळे तो म्हणतो की का तुम्ही मला सोडून आलात? तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही, माहिती आहे ना तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही मला सोडून आलात. तुम्हाला अजिबात माझ्या जीवाची पर्वा नाही आहे का? तुम्हाला माझी काळजी नाही आहे का? तेव्हा इथे अर्पिता म्हणते, तसं नाही आहे समीर, तुम्हाला माहिती आहे. तो म्हणतो, मग का असं करता तुम्ही? का मला अचानक सोडून जायला बघता? का माझा जीव घेण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा इथे अर्पिता म्हणते, तुम्ही रडू नका प्लीज, प्लीज तुम्ही शांत व्हा. पण आता समीर, तुम्हीसुद्धा ही सत्य परिस्थिती स्वीकारा. मी खरंच सांगते, आता मला आहे ना, मला ह्या सगळ्यापासून दूर जायचं आहे. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे, तुमच्या रस्त्यातला काटा नाही बनायचं आहे मला समीर. तुम्हाला मला नेहमी आनंदी आणि हसत बघायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावरची ही जी स्माईल आहे ना, ती माझ्यासाठी खूपच जास्त अनमोल आहे आणि ती स्माईलच मला चेहऱ्यावरती बघायची आहे. प्लीज तुम्ही रडू नका, तुम्ही अजिबात रडू नका. तेव्हा तो म्हणतो, आईच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो. आई जे काही बोलली, जे काही वागली ते अत्यंत चुकीचं होतं, मी तुम्हाला सॉरी म्हणतो. तेव्हा ती म्हणते, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही अजिबात सॉरी म्हणू नका. तुमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे आणि आईंचीसुद्धा नाही. मुलाची काळजी प्रत्येक आईला असते आणि त्या काळजीपोटीच इथे आई मला म्हणाल्या की तू इथे राहिलीस तर समीरला तुला बघून अजून त्रास होईल असं म्हणाले आणि म्हणून मी जात होते. तेव्हा समीर म्हणतो, मला श्रेयसने सगळं सांगितले, आई जे जे काही बोलली सगळं सांगितले, त्यामुळे तुम्ही तिच्या चुकांवरती पांघरून घालू नका. तेव्हा इथे ती म्हणत असते की तुम्ही नका आता थांबू, तुम्ही जा बरं. तो म्हणतो, नाही मी कुठेही जाणार नाही आहे, नवसा आजी येते, चला तुम्ही घरी. तेव्हा इथे आता खूपच समजावून समीर तिला रिक्वेस्ट करून पुन्हा मानाने घरी घेऊन येतो. तोपर्यंत नवसा आजी कोकणातून निघालेली असते. जे काही आता निलांबरी वागत असते ना अर्पिताच्या बाबतीत, ते अजिबात आजीला आवडत नाही आणि ती आता निलांबरीला धडा शिकवण्यासाठी परत कोकणातून मुंबईला यायला निघते. आणि तेव्हा इथे या वेळेला आजी आलेली असते, ते खास अर्पितासाठी. आणि तेव्हा आजी आता पोचते. निलांबरी जेव्हा अर्पिताला परत आलेलं बघते, तिला खूप राग येतो, खूप. तेव्हा ती शुद्धीवरती नसते, तिला चक्कर आलेली असते. तेव्हा इथे डॉक्टर वगैरे बोलवले जातात. डॉक्टर म्हणतात, हे बघा तिची काळजी घ्या, अशा अवस्थेमध्ये तिला बाहेर पाठवू नका तुम्ही. 2 दिवस तिला पूर्णपणे बेड रेस्ट मिळाला पाहिजे. ती म्हणते, पण मी कशी काय थांबू, मला इथे वडाची पूजा करण्यासाठी जावंच लागणार आहे. तेव्हा 2 दिवस तरी मी तुला कुठेही जाण्याची परवानगी देणार नाही असं डॉक्टर म्हणतात. तेव्हा इथे आता समीर म्हणतो, तुम्ही नका ही पूजा करू. अर्पिता म्हणते, नाही मला करावी लागेल, मला करायची आहे. तेव्हा निलांबरी म्हणते, कसं आहे ना, तुझ्या नशिबातच नाही आहे गं समीरसारखा नवरा, म्हणून तुला त्याच्या इथे दीर्घायुष्यासाठी पूजासुद्धा करता येत नाही आहे, बघ तू. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्पिताला वाईट वाटतं. तेवढ्यातच तिथे नवसा आजी येते आणि म्हणते, निलांबरी इकडे निलांबरी. तेव्हा निलांबरी म्हणते, काय झालं, काय झालं आजी? आता ती खरं तर आहे समीरची आजी, पण तिला आजी निलांबरीसुद्धा म्हणते. आणि राजेंद्र काकांची आई आहे ती परत आलेली असते. आणि तेव्हा ती म्हणते, निलांबरी आत्ताच्या आता या घरातून चालते हो, चल जा या घरातून. कारण का तू इथे मुलांमध्ये भेदभाव करतेस, स्वतःच्या सुनेला घरातून बाहेर काढतेस. खूप कमीपणा आहे तुझ्यामध्ये. घरातली तुला कामं करायला नको, घरामध्ये फक्त तुला भांडण लावायला हवं आहे, अर्पिताचा रागराग करता यावा म्हणून तू किती आणि काय काय करशील काय माहिती. तेव्हा आत्ताच्या आता या घरातून तू चालते हो. ही अर्पिताचं पण घर आहे, कारण अर्पिता या घरची सून आहे. विसरू नकोस तू, अर्पितामुळेच हे घर वाचलं होतं. विसरली असशील तू, पण मी विसरणार नाही अगदी कधीच. तेव्हा तुला या घरामध्ये जे राहायला मिळतं आहे ना, त्या अर्पिता वहिनींमुळे. तेव्हा इथे अर्पिताला त्रास देणाऱ्या निलांबरीला आजीने आता घराबाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. ती म्हणते, चालते हो इथून, पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवू नकोस, कारण काहीही झालं तरीसुद्धा अर्पिताचं घर आहे हे, तुला नसेल राहायचं तर नको राहू. त्यामुळे प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता निलांबरीला हकलून दिल्यानंतर नम्रता बाहेरच उभी राहते आणि म्हणते, नाही आजी मी कुठेही जाणार नाही, चुकलं माझं, पुन्हा मी तिला घरातून जायला सांगणार नाही. आजी म्हणते, नाही नाही, मी आली आता अर्पिताची काळजी घ्यायला, मी घेईन तिची काळजी, तुला या घरामध्ये राहायची गरज नाही, चल निघ इथून, आत्ताच्या आता निघ, असं आता आजी निलांबरीला म्हणते. पण निलांबरी कुठेही जात नाही, ती आपल्या घराच्या समोरच
शांतपणे आता बसून राहिलेली असते आणि कधी एकदा मी घरामध्ये जाते याची ती वाट बघत असते. पण जे अर्पिताने सहन केलं ते थोडंफार तरी नीलांबरीने केलं पाहिजे असंही इथे आजीला वाटत असतं आणि म्हणूनच तिथे नीलांबरीला ही शिक्षा देण्यात आलेली असते.